नमस्कार, मी अनुश्री. आपण पाहत आहात गौरव प्रकाशन न्यूज. आजची ठळक बातमी. जिल्हा परिषद विद्यालयात जागतिक वाघ दिन उत्साहात साजरा. विद्यार्थ्यांनी घेतली पर्यावरण संवर्धनाची शपथ. जागतिक वाघ दिनानिमित्त PM श्री जिल्हा परिषद विद्यालय कामरगाव येथे इको क्लब आणि चिवचिव मंडळाच्या संयुक्त विद्यमाने विविध जनजागृतीपर उपक्रमांचे आयोजन करण्यात आले. पर्यावरण संरक्षण आणि वाघ संवर्धनाचा संदेश देणारा हा कार्यक्रम उत्साहपूर्ण वातावरणात पार पडला. शाळेचे मुख्याध्यापक प्राध्यापक सुरेश राठोड यांच्या मार्गदर्शनाखाली आयोजित करण्यात आलेल्या या कार्यक्रमात गोपाल खाडे यांनी विद्यार्थ्यांना वाघाचे पर्यावरणातील महत्त्व सविस्तरपणे समजावून सांगितले. त्यांनी वाघ वाचला तर जंगल वाचेल, जंगल वाचले तर जीवन वाचेल हा प्रभावी संदेश देत वाघ हा जंगलातील अन्नसाखळीचा अत्यंत महत्त्वाचा घटक असून पर्यावरणाचा समतोल राखण्यासाठी त्याची भूमिका अनन्यसाधारण असल्याचे सांगितले. यावेळी वन्यजीवांचे संरक्षण ही प्रत्येक नागरिकाची जबाबदारी असल्याचे अधोरेखित करण्यात आले. विद्यार्थ्यांनी वाघ व जंगल संवर्धनासाठी सदैव जागरूक राहण्याचा निर्धार व्यक्त केला. कार्यक्रमादरम्यान विद्यार्थिनी परी घोडे हिने सर्व विद्यार्थ्यांना पर्यावरण आणि वाघ संवर्धनाची प्रतिज्ञा दिली. जैवविविधतेचे संरक्षण, जंगलांचे संवर्धन, पाणी आणि नैसर्गिक संसाधनांचा जपून वापर तसेच वन्यजीवांच्या संरक्षणासाठी सदैव कटिबद्ध राहण्याची शपथ विद्यार्थ्यांनी घेतली. वाघ आहे तर जंगल आहे, जंगल आहे तर पाणी आहे, पाणी आहे तर जीवन आहे हा संदेश विद्यार्थ्यांपर्यंत प्रभावीपणे पोहोचविण्यात आला. तसेच प्रत्येकाने आपल्या दैनंदिन जीवनातून निसर्ग संवर्धनासाठी सक्रिय योगदान द्यावे असे आवाहनही करण्यात आले. कार्यक्रमासाठी आकर्षक आणि सुंदर फलक लेखन कला अध्यापक कैलास वानखडे यांनी केले. कार्यक्रमाला शिक्षक आणि विद्यार्थी मोठ्या संख्येने उत्स्फूर्तपणे उपस्थित होते. भारत माझा देश आहे, सारे भारतीय माझे बांधव आहेत. माझ्या देशातील जैवविविधता, वन्यजीव व नैसर्गिक संपदेवर माझे प्रेम आहे. माझ्या देशातल्या समृद्ध व विविधतेने नटलेल्या वनराई व वन्यजीवांचा मला अभिमान आहे. मी माझ्या जीवनात विजेचा व कागदाचा काळजीपूर्वक वापर करेल, कारण वीज आणि कागद वाचवला तर जंगल वाचतील, जंगले वाचतील तर वन्यजीवांच्या निवासस्थानाचे संरक्षण होईल व पर्यावरण संवर्धन होण्यास मदतच होईल. मी नैसर्गिक संसाधनांचा काळजीपूर्वक वापर करून जंगलातील जैवविविधतेतील वाघांपासून तर वाळवीपर्यंत प्रत्येक घटकांचे संवर्धन करण्याचा प्रयत्न करेल. तसेच वनांचे व वन्यजीवांचे रक्षण करणाऱ्या वनरक्षकांचा सन्मान व आदर करेल. मी माझ्या वृक्षवंती वन्यजीव, सभोवतालचे जल, मृदा आणि वायू घटकांना सांभाळणाऱ्या पर्यावरणाचा मान ठेवी आणि त्यांच्या संवर्धनासाठी दैनंदिन जीवनात संवेदनशीलतेने वागेल. माझ्या देशातील नैसर्गिक संपदा आणि पर्यावरण यांचे सुसंगत शाश्वत विकास करण्याची मी प्रतिज्ञा घेत आहे. या समृद्ध जैवविविधतेची जतन व वृद्धी भावी पिढीसाठी करण्यातच माझे सौख्य सामावले आहे. कार्यक्रमाचे आभार प्रदर्शन चंद्रशेखर पिसे यांनी केले. जागतिक वाघ दिनानिमित्त आयोजित या उपक्रमातून विद्यार्थ्यांमध्ये पर्यावरण संवर्धन, वन्यजीव संरक्षण आणि जैवविविधतेबाबत जनजागृती निर्माण करण्याचा महत्त्वपूर्ण प्रयत्न करण्यात आला.
गौरव प्रकाशन न्यूज करिता बंडू कुमार. आपणास गौरव प्रकाशनची ही बातमी कशी वाटली कमेंटमध्ये अवश्य लिहा. गौरव प्रकाशन चॅनलला लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा. धन्यवाद.